काही जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे त्वचेला काही समस्या उद्भवू शकतात. सतत खाज येणे यासारख्या त्वचेच्या समस्या खूप त्रासाची असतात आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात. हे संसर्ग टॉवेल, केसांचा ब्रश, कंगवा आणि कपड्यांमधून पसरते. हा बुरशीजन्य संसर्ग पसरतात. भिजल्याने आणि बराच वेळ पाण्यात राहिल्याने अनेकांना होऊ शकतो. कधी हार्मोन चेंज, खाण्याच्या सवयीमध्ये यासह अनेक कारणांमुळे खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या कारणांमुळे शरीरात जीवनसत्वाची कमतरता देखील समाविष्ट आहे. काही जीवनसत्वाच्या कमतरतेबद्दल आपण जाणून घेऊ, त्यामुळे समस्या उद्भवू शकतात. शरीरातील व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते, त्यामुळे तुम्हाला खाज येण्याची समस्या येऊ शकते. याशिवाय त्वचेवर बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील येऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ए वाढवण्यासाठी अंडी किंवा लोणी यासारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. तसेच व्हिटॅमिन बी3 नियासिन असे म्हणतात. शरीरात याच्या कमतरतेमुळे खाज सुटणे, पुरळ उठणे आणि जखमा होऊ शकतात. विजेच्या सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्कामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते. शरीरातील व्हिटॅमिन बी3चे प्रमाण वाढवण्यासाठी चिकन, मटण, मासे, मशरूम, ब्रोकोली आणि बदाम यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. तसेच शरीरात व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे तुम्हाला खाज येण्याची समस्या देखील येऊ शकते. यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि हात सुन्न होणे यासारख्या इतर समस्या होतात. हळूहळू या समस्या तुमच्या त्वचेवर परिणाम करू शकतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत व्हिटॅमिन सी जखमा भरण्यास मदत होते. शरीरात त्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते, त्यामुळे खाज येण्याची समस्या वाढते. तसेच व्हिटॅमिन डी त्वचेसाठी खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा त्वचा कमकुवत होते आणि बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संक्रमणात बळी पडते. सूर्यकिरणांपासून आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी मिळते आणि ते त्वचेला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन ई मध्ये डाग-विरोधी गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन ई त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचा सुरक्षित ठेवते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे खाज येण्यासारख्या समस्या वाढू शकतात, कारण त्वचेचा संरक्षणात्मक स्तर कमकुवत होते. त्वचेला खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आपण जाणून घेऊयात. कोरफडीचे जेल मध्ये त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता असते. यामध्ये असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे खाज कमी होते. कोरफडीच्या पानापासून जेल काढून ती थेट खाज येत असलेल्या जागेवर लावावी. साधारण 15 ते 20 मिनिटांनी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. त्यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटेल आणि खाज लगेच कमी होईल. तसेच नारळ तेल. नारळ तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे त्वचेला पोषण देतात. खाज आलेल्या भागावर नारळ तेल लावल्याने त्वचेची आर्द्रता वाढते आणि खाज कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा खाज आलेल्या जागेवर नारळ तेल लावा, त्यामुळे त्वचा मऊ होईल आणि खाज दूर होईल. तसेच ओटी मिल मध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. खाज येत असलेल्या जागेवर ओटी मिल किंवा ओटामिलची पेस्ट बनवून लावू शकता किंवा ओटमील पाण्यात मिसळून आंघोळ करावी. यामुळे त्वचा थंड होते आणि खाज थांबण्यास मदत होते. तसेच आपण थंड पाण्याने त्वचेला त्वरित आराम मिळतो. खाज येत असलेल्या भागात थंड पाण्याची पट्टी ठेवावी किंवा थंड पाण्याने धुवावे. यामुळे त्वचेमध्ये जळजळ कमी होते आणि खाज लगेच थांबते. आता थंड पाण्याचा वापर जास्त वेळ करू नये, यामुळे आपली त्वचा कोरडी होऊ शकते. तसेच बेकिंग सोडा मध्ये त्वचेला आराम देण्याचे गुणधर्म असतात. 1 चमचाभर बेकिंग सोड्यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करावी. खाज येत असलेल्या जागेवर लावावी. खाज येत असलेल्या भागावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी ती त्वचा स्वच्छ धुवून घ्या.
या उपायामुळे खाज कमी होण्यास मदत होते. त्याचे कडुलिंबू कडू असला तरी प्रचंड औषधी आणि उपयोगी पडतो. यामुळे खोकल्यापासून ते केसापर्यंत अनेक आजार दूर होतात. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचे इन्फेक्शन पसरून येत नाही व शांत करतात. त्यामुळे खाज येत असलेल्या जागी कडुलिंबाची पेस्ट करून लावावी, लगेच आराम मिळेल. त्याचबरोबर आपण लवंगाचे तेल आंघोळ झाल्यावर लावा. लवंगाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते खाज थांबवण्याकरता उपयोगी होते. तसेच बीबी ऑइल हे लहान मुलांचे ऑइल असले तरी आपण ही बीबी ऑइल लावल्यामुळे सुद्धा खाज दूर होण्यास मदत मिळते. आपण हे वरील उपाय करून आपले त्वचेची खाज कमी करू शकतो.